नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ म्हणजेच MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा मी दरवर्षी घेत असतो. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नाव लौकिक केलेलं आहे, आपल्या परिवाराचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं नाव ज्यांनी खरंच उंचावलेलं आहे, अशा काही नामवंत व्यक्तीपर्यंत पोहोचून आम्ही त्यांची माहिती मिळवून आम्ही त्यांना हा पुरस्कार देत असतो. अशाचपैकी आज आम्ही ज्यांची मुलाखत घेणार आहोत, जे आहेत वैजापूर येथील मुख्याधिकारी नगर परिषदेचे, ज्यांनी वैजापूर येथे खूप मोठं असं भरीव काम केलेलं आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी एवढं भरपूर काम केलं आहे की आजही जनतेमध्ये त्यांची एक प्रतिमा आणि त्यांचा जो छाप तिथं पडलेली आहे, प्रत्येकजण त्यांचं नाव घेत असतं. असे माननीय श्री विठ्ठल दिगंबराव डाके साहेब, मुख्याधिकारी वैजापूर. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाटचाल. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपणास शुभेच्छा. सर, आम्ही MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंटतर्फे जो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा घेत असतो, याबद्दल आपलं मत. प्रथमतः आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण एवढ्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रामधून अशा प्रकारचे जी काही व्यक्ती आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आपल्या कर्तव्यासाठी स्वतःला झोकून दिलं, अशा व्यक्तींच्यासाठी आपण पुरस्कार सोहळा वितरण करता आणि त्याची दखल घेता. खरोखरच मला मनस्वी आनंद होत आहे की आपण त्याची दखल घेतलेली आहे. खरं तर मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी इतर ग्रामीण भाग किंवा महाराष्ट्राचा इतर भाग या ठिकाणी काम करताना बऱ्याच वेळेस अशा संस्था असतील किंवा ज्यांनी या प्रकारे प्रोत्साहन देण्याबाबतचं काही कार्य केलं असेल किंवा ज्या चांगल्या कार्यामध्ये आहेत अशा लोकांचा शोध घेण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांची नजर पडत नाही. आपण तालुका लेवलपर्यंत जाऊन या बाबतीमध्ये दखल घेतली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर, आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे. तिथून एक 10-15 किलोमीटरवर अंधोरी नावाचं एक खेडगाव आहे, 8 ते 9 हजार लोकवस्तीचं. आणि त्या ठिकाणीच माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. 1ली ते 10वी पर्यंत जिल्हा परिषदमध्ये माझ्या अंधोरीच्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि तिथून माझा प्रवास 10वीच्या नंतर प्रत्यक्षात म्हटलं तर मग गाव सोडून बाहेरच्या गावी सुरुवात झाली. अच्छा सर, आम्हाला असंही कळालं की तुम्ही ज्यावेळेस बाहेर शिक्षण घेत असताना स्वतःच स्वयंपाक वगैरे करणं आणि स्वतःच प्रशिक्षण घेणं, हे कसं काय तुम्हाला जमत होतं? त्यावेळेसची जी काही परिस्थिती होती, आता वडिलांची खूप इच्छा होती की शिक्षण घ्यावं मुलांनी. कारण त्यांना 1946-47 मध्ये ज्यावेळेस वडील 3री-4थी मध्ये प्रयत्न केला त्यांनी अभ्यास करण्याचा किंवा शाळा करण्याचा, तर शेतीच्या कारणासाठी किंवा शेतात काम करायला कोणी राहणार नाही, त्यामुळं आजोबांनी त्यांना शिक्षण घेऊ दिलं नाही. त्यांची जी एक अपूर्ण इच्छा होती की शिक्षण घ्यावं मुलांनी, तर त्यासाठी वडिलांनी स्वतः शेतामध्ये काम करत असताना कर्ज काढून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच प्रयत्नाचा किंवा त्यांच्या एक प्रयत्नाचा सफल भाग करण्यासाठी म्हणून अशा परिस्थितीत शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून 10वीच्या नंतर ज्यावेळेस मी 11वी आणि 12वीला लातूरमध्ये शिक्षण घेत होतो, त्यावेळेस मी आणि माझे वडील बंधू दोघांनी स्वयंपाक घरीच करणे, बाकी सर्व कामं करणे आणि मग शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये शिक्षण घेणे, अशा प्रकारचा प्रयत्न करून 11वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे मग दुसरा पर्याय नव्हता, कारण आर्थिक परिस्थिती असल्यामुळं आणि शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे हे वडिलांनी सतत जाणून दिल्यामुळे या गोष्टी मला आम्ही स्वतःचा स्वतः. तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात आणि त्या काळातली जी शेती होती ती कशी होती आणि तुमची परिस्थिती कशी होती? परिस्थिती तशी जेमतेम होती. घरी शेती जरी 20-25 एकर जरी असली तरी कोरडवाहू शेती असल्यामुळं आणि डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी कुठल्याही ओलिताचा भाग नसल्या कारणानं एकच खरीपाचं पीक यायचं आणि परखड परिस्थिती असल्या कारणानं मग शेतीमध्ये काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
आणि शेती ही फक्त पावसावर अवलंबून असल्यामुळे जे काही खरीपामध्ये पीक येईल त्यावरच उदरनिर्वाह, शिक्षण सर्व काही त्याच्यानंतर हॉस्पिटल किंवा बाकीचे खर्च सगळे चालायचे. आणि त्यामुळं शेतीमध्ये काम करत असताना वडिलांच्या सोबत, आई वडिलांच्या सोबत मग सर्व भावंडांनी आम्ही मिळून शेतीत हातभार लावायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मग शिक्षण घेत राहिलो. सुरुवातीच्या काळामध्ये 10वी पर्यंत असताना मला स्वतःला यात एक सांगायला तसा अभिमान वाटतो, कारण काम करत असताना जे काही अनुभव आले ते आपल्या पूर्ण जीवनामध्ये पुढे परफेक्टतेने आपल्याला काम करताना त्याचा खूप उपयोग होतो. कारण परफेक्टनेस जी येते माणसामध्ये, तर जितकं आपण स्वतः काम करू आणि कुठल्याही कामाची लाज आपल्याला बाळगता आवश्यक नाही, कारण ते आपण कामामधूनच शिकू शकतो आणि ते बाळकडू आम्हाला लहानपणीच मिळालं. त्यामुळे आज कुठलंही काम करायला किंवा नंतर कुठल्याही कामामध्ये आपल्याला कमीपणा वाटत नाही. आणि ते सगळं आई वडिलांनी खूप बिंबवलं मनावर आणि चांगल्या प्रकारचे आमच्या परिणाम झाले आणि त्याचे संस्कार पण झाले. स्पर्धा परीक्षेची तुमची सुरुवात केव्हा आणि कशी ओढ निर्माण झाली? खरं तर तसा तो काही प्रवास तिकडच्या स्पर्धा परीक्षा किंवा हा प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा कुठलाही तसा हा नव्हता 10वी पर्यंतचा. 10वी झाल्याच्या नंतर परिस्थिती अतिशय खालाची असल्यामुळं 10वीच्या नंतर 10वी वर त्यावेळेस B.Ed हे होतं आणि B.Ed झाल्याच्या नंतर लगेच शिक्षकाची नोकरी लागायची. तसं सुरुवातीला मग माझ्या मनामध्ये होतं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं, पण वय कमी पडत असल्यामुळं पूर्ण 17 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे त्यावेळेस D.Edला ॲडमिशन मिळू शकलं नाही. आणि मग वडिलांची पूर्ण एकदम इच्छा होती की पुढे कुठेतरी चांगलं शिकावं, म्हणून त्यांनी दयान कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन सायन्सला करून दिलं. आणि त्यानंतर मात्र मग 11वी 12वी एकदम खेड्यातून शहरामध्ये आलो. पहिलाच प्रवास शहरातला होता. तिथे भांबवल्यासारखं व्हायचं. इंग्लिश मिडियमची मुलं असतील, बाकीचे सगळे असतील, परंतु जो बेस आणि आपलं जे काही संस्कार होते त्यामधून एक जिद्द, शेतीतून काम केलेल्या प्रकारची जी काही जिद्द निर्माण होती त्याच्यातून मग अभ्यासाची ओढ लागली. आणि ॲक्सिडेंटली त्यावेळेस मग डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहण्यात आलं. परंतु 1992ला माझं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या तिन्हीमध्ये मिळून 92% ग्रुपिंग होतं. पण 92.1 या मार्किंग कट ऑफ लिस्ट त्यावेळेस फायनल झाली आणि माझं MBBS ॲडमिशन चुकलं. आणि मग ॲक्सिडेंटली मी BSc ॲग्रिकल्चरमध्ये माझं ॲडमिशन झालं परभणीला. आणि मग तिथून स्पर्धा परीक्षेचं थोडंसं बाळकडून त्या विद्यापीठातल्या सर्व आमचे काही विद्यार्थी मित्र किंवा आमच्या बाजूबाजूचे सगळे सिनियर्स मंडळी आहेत त्यांच्याकडून मिळालं. कारण परभणी विद्यापीठ त्यावेळेस खूप MPSC असतील, स्टेटच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही परीक्षा, स्पर्धा परीक्षा असतील, त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण होतं. लायब्ररी असतील, हॉस्टेल असतील, दिवसभर आम्ही ज्यावेळेस आम्ही चर्चा करायचो सगळ्यांकडनं. मग तिथून आम्ही स्पर्धा परीक्षेला थोडंसं प्रयत्न सुरुवात केला. तुमची पहिली पोस्टिंग केव्हा आणि कुठे झाली? माझं सिलेक्शन जसं 98मध्ये मी प्रिलिम MPSCची दिली आणि त्या काळामध्ये पहिली पोस्टिंग म्हणत माझी पहिली पोस्टिंग ही PSIची होती. पण PSIचं माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी ट्रेनिंग सुरुवात केली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे. तिथे ट्रेनिंग सुरू झाल्याच्या नंतर माझं एक 7-8 महिने ट्रेनिंग झाल्यानंतर माझं MPSC गॅझेटेड मेनचा रिझल्ट लागला आणि तिथे माझं चीफ ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर मग मी तिथून राजीनामा देऊन माझी पहिली पोस्टिंग अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये चीफ ऑफिसर म्हणून झाली. आणि ट्रेनिंग पहिले 2-3 महिने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंधेरीला ट्रेनिंग होतं, इनरोल ट्रेनिंग. त्यानंतर इंडिपेंडंट ट्रेनिंग आम्हाला ट्रेनिंग झाल्यानंतर इंडिपेंडंट पोस्टिंग जी आहे ते निलंगा, लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेमध्ये माझं पहिलं पोस्टिंग 2000मध्ये. प्रशासकीय सेवेमध्ये ज्यावेळेस तुम्ही चीफ ऑफिसर म्हणून काम केलं, सुरुवात आणि आतापर्यंतचा जो अनुभव आहे या काळामध्ये तुम्ही अशी कोणते विशेष कामं जेणेकरून आज तुम्हाला या मुलाखतीमध्ये सांगता येतील, जेणेकरून जनतेसाठी ती तत्परतेने तुम्हाला करता आली? नगरपालिका क्षेत्र असं ज्यावेळेस आपण म्हणतो अर्बन लोकल बॉडीज आहेत, तर तिथे क्षेत्र सांगण्यासारखे किंवा कामाचे आणि जनतेच्या जिव्हाळ्याचे खूप प्रश्न आहेत. ज्यामध्ये आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जर पाहिलं तर नगरपालिकेचं काम असतं. बरोबर. ज्यामध्ये जन्म सर्टिफिकेट देण्यापासून मृत्यूचा दाखला देणे आणि सकाळी ब्रश घेतल्यानंतर ज्यावेळेस लोकांना पाण्याची गरज असते तिथून झोपेपर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था असते. अतिशय जिव्हाळ्याच्या आणि लोकांच्या दैनंदिन गरजेच्या सगळ्या समस्या असतात. ह्या सगळ्या जरी असल्या तरी विशेष करून काम करताना वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या जे काही योजना आहेत, गोरगरिबांच्या असतील, त्यानंतर सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा प्रशासकीय सुधारणा असतील, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव आला आणि कुठले एक पर्टिक्युलर क्षेत्र असं म्हणता येणार नाही. माझ्या ज्यावेळेस पोस्टिंगच्या नंतर बदल्या होत गेल्या त्यावर माझ्या बदल्या ह्या मला थोडा
कोकण, त्यानंतर खानदेश, पुन्हा मराठवाडा, पुन्हा अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले आणि लोकांच्या समस्या ह्या त्या त्या शहराच्या वेगवेगळ्या असतात. ट्रॅडिशन प्रमाणे कामं चालतात आणि कायद्याच्या सुसंगत असं आपल्या तिथं काम करताना लोकांना न्याय देणं आणि आपण ज्या परिस्थितीतून आलो ती परिस्थिती जाण ठेवली तर कित्येक प्रमाणामध्ये आपल्याला लोकांना खूप चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. आणि तशा प्रकारचे काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं आली, पण आत्ता वैजापूरला असताना खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली आणि ते घनकचरा आणि इतर प्रशासकीय सुधारणामध्ये खूप चांगलं काम केलं. सर, वैजापूर इथली जी स्थानिक मंडळी आहे, जी राजकीय मंडळी, यांच्याशी तुमचं ट्युनिंग कसं आहे? वैजापूरचं खरं तर राजकीय वातावरण आणि प्रशासकीय वातावरण खूप चांगलं आहे. वैजापूरला येण्याच्या पूर्वी मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सिल्लोड नगरपालिका केली, औरंगाबाद महानगरपालिका केली आणि वैजापूरला आल्याच्या नंतर प्रथमतः सुरुवातीला ज्या काही सदस्यांसोबत काम करताना जो अनुभव आला तो खूप चांगला होता. त्यानंतर मात्र नगरपालिकेच्या निवडणुकांना लागल्यामुळे प्रशासक म्हणून तिथे आमचे उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक झाली आणि मग खरं तर मोठा जबाबदारी आणि मोठी कामाची ही पेलण्याची शक्ती त्यावेळेस प्राप्त झाली, कारण फक्त चीफ ऑफिसर आणि प्रशासक या दोघांनी मिळून अख्खं गाव सांभाळायचं आणि सगळे निर्णय घेऊन जनतेच्या हिताचे आणि कुठल्याही प्रकारे वाद होणार नाहीत अशा प्रकारचे कामं करायची हे एक मोठं चॅलेंजिंग जॉब होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पदाधिकारी असतील, जे ज्यावेळेस राजकीय पुढारी असतील, त्या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला मदत केली आणि वैजापूरमध्ये जे काही काम करता आलं 3-4 वर्षामध्ये त्यामध्ये सर्वांचा सहभाग आणि प्रशासनाचा खूप मोठा सहभाग आहे आणि नगरपालिकेला खूप चांगल्या पद्धतीनं नावलौकिक करण्याची संधी मला या वैजापूर नगरपालिकेमध्ये प्राप्त झाली. कोरोना महामारी या काळामध्ये आपण बरंचसं असं उल्लेखनीय काम केलं, याबद्दल आपलं मत काय, जेणेकरून आजही वैजापूर येथील प्रत्येकजण तुमचं नाव घेते की तुमचं काम खूपच चांगलं केलं? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करताना सुरुवातीला जी काही परिस्थिती होती की शासनाने जी काही प्रोटोकॉल्स दिलेले होते त्या ह्याच्यामध्ये जनतेची आणि पोलीस डिपार्टमेंट असेल या अशा 3 स्त्रीमध्ये काम करणं फार महत्त्वाचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक जी काही तहसीलदार आहेत, उपविभाग अधिकारी आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आहे या सगळ्यांच्या सोबत मेन महत्त्वाचं काम हा म्हणजे नगरपालिकेचं होतं. आणि नगरपालिका ही सर्व जनतेची आणि प्रशासनाची दुवा असल्यासारखंच काम करणं गरजेचं असल्याकारणानं त्यावेळेस सुरुवातीला लोकांच्या मध्ये भीती कोरोनाची काय आहे ही सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात होती आणि ती घालवणं, लोकांना त्या सगळ्यापासून परावृत्त करणं आणि वेगवेगळे जे प्रोटोकॉल शासनाचे आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं होतं. यामध्ये लोकांच्या मनात जी भीती होती त्या भीतीच्या पोटी लोक ज्या पद्धतीने वागत होते किंवा ज्या पद्धतीने आरोप करायचे त्या सगळ्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करताना प्रशासन, पदाधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट ह्या सगळ्यांचा समन्वय साधण्याचं काम करणं गरजेचं होतं आणि त्याचं एक तिथं करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या 4 महिन्याच्या काळामध्ये जवळपास जूनपर्यंत एकही पेशंट आम्ही वैजापूरमध्ये करोनाचा आढळून आला नाही. आणि त्याचं कारण आम्ही दिलेल्या सूचना असतील आणि जनतेपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचवायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचं जे काही पालन जनतेने केलं आणि प्रशासनावर विश्वास ठेवला त्या सगळ्याचं एक ते फलित होतं आणि त्यामुळेच जूनपर्यंत कुठलाही कोरोनाचा पेशंट वैजापूरमध्ये आढळून आला. सर, थोडक्यात कुटुंबाविषयी माहिती. कुटुंबात म्हटलं तर सर्व काही जे आहे शेतकरी कुटुंब माझं बॅकग्राऊंड आहे. कुटुंबामध्ये आई-वडील माझे आणि 4 बंधू आहेत. 2 मोठे बंधू आहेत, 1 लहान आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडिलांची एक एकदम इच्छा होती शिक्षणाची, त्यामुळे आम्ही 4ही बांधव सध्या प्रशासकीय सेवेत आहोत. आणि ह्या सगळ्या ह्याच्या मागे श्रेय आई-वडिलांचं कष्टाचं आणि आम्हाला शिकवण्याचं जातं. सध्या माझ्या स्वतःचं कुटुंब म्हटलं तर माझी पत्नी, मुलं आम्ही आहोत आणि घरचं कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते माझ्या अर्धांगिनीनं पार पाडलेलं आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्या योगदानामुळेच मला बाकी प्रशासनामधलं किंवा जनतेचं काम करताना खूप मोठा वेळ मिळाला आणि जी काही जबाबदारी आहे मुलांची असेल, घराची असेल, पाहुणे असतील किंवा घरच्या वडीलधाऱ्यांची असेल ती सगळी जबाबदारी ही माझ्या अर्धांगिनीनं पार पाडलेली आहे.
माझी छोट्यातली छोटी गोष्ट किंवा काही जरी असेल तर ही सगळी पूर्तता माझी मीच करते. आणि त्यामुळे मी वैजापूरमध्ये सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ती 4 वर्ष जे काही चांगलं काम केलं आणि महानगरपालिकेला जे काही 16 कोटीचं बक्षीस मिळून दिलं त्यामध्ये तिचा सुद्धा हात आहे असं मला म्हणावं. सोशल ऍक्टिव्हिटीज आपण वैजापूरमध्ये केल्या त्याबद्दल सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणण्यापेक्षा ज्या काही नगरपालिकेच्या काही दैनंदिन ज्या काही कामकाज असतात त्याच्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीज ज्या असतात वेगळ्या काही सोशल ऍक्टिव्हिटीज काही म्हणता येणार नाही. तर ती काही जे काही समस्या आहेत नागरिकांच्या वेगवेगळ्या ग्रुपच्या या सगळ्यांच्याच समस्या सोडवताना नगरपालिकेच्या कामाच्या माध्यमातूनच काम केले गेले. बचत गट असतील, त्यानंतर सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या अपंग संस्था असतील त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी जे काही रॅक पिकर्स आहेत म्हणजे कचरा वेचक हे जे काही फार मोठं सोशल वर्क होतं त्या रॅक पिकर्ससाठी काम करता आलं आणि त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाची त्यांना सोय झाली की ज्यांना पावसा पाण्यात उन्हात तानात बाहेर फिरावं लागत होतं त्यांच्यासाठी एक नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम त्यांच्यासाठी करण्यात आलं आणि आज सुद्धा ते इथे वैजापूरमध्ये ते काम करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या कुटुंबाला हातभार लावणे इतपत त्यांचा कमाईचा मार्ग. सर आपण वैजापूर येथे मुख्याधिकारी आहात आणि आतापर्यंत तुम्ही बरीचशी कामं केलेली आहेत जेणेकरून आता तुमच्या कालावधीमध्ये इथे अशी कोणती विशेष कामं जी आज मुलाखतीमध्ये सांगता येतील जेणेकरून तुमच्या हातून घडली. वैजापूर नगरपालिकेमध्ये 2016 मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर या ठिकाणी नगरपालिकेच्या आणि नागरिकांच्या समस्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचं असेल, भुयारी गटार योजनेचं काम असेल, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतेच्या दुसऱ्या स्टेपमधलं काम असं ते असेल, त्यानंतर स्वच्छ भारत मिशन जे आहे शासनाचं ते राबवणं असेल. ह्या प्रकारचे जे काही मोठे चॅलेंज होते त्यामध्ये जॉईन झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळात निदर्शनास आले की वैजापूर शहरामध्ये जी काही येणारे सर्व रस्ते आहेत मुंबईकडनं येणार असेल, नाशिककडनं असेल, औरंगाबादकडनं असेल, गंगापूरकडनं असेल या भागामधल्या रस्त्यांच्या चहूबाजूने सर्व ढिगारे म्हणजे कचऱ्याची ढिगारी पडलेली असायची आणि तिथे दुसरी तक्रार नगरपालिकेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मला पाहायला मिळाली महिन्याभरामध्ये. फक्त एकच होती की लोकांना येणारा जाताना लोकांना त्या कचऱ्याच्या वर ढिगाऱ्यावर असणारी कुत्री त्याच्यानंतर डुक्कर किंवा गाई म्हशी यांच्यामुळे खूप त्रास व्हायचा आणि वास आणि त्या सगळ्यांचा धूर यामुळे खूप त्रास आणि शहराचं एक विद्रुपी चित्र तिथे निर्माण झालं होतं. आणि याचं मेन महत्वाचं कारण म्हणजे असं होतं की नगरपालिकेनं निर्माण केलेला जे काही घनकचऱ्याचा काही गोळा केलेला कचरा आहे ते व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन होत नव्हतं आणि त्याच्यासाठी कुठली जागा नव्हती नगरपालिकेत. मग यामध्ये सोल्युशन काय असेल तर मी औरंगाबादला असताना महानगरपालिकेमध्ये मी तिथे जी काही प्रयोग राबवला होता तर त्या प्रयोगाचं इथं आपण सुरुवात करायचं मी ठरवलं आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं होतं की सोर्स सेग्रिगेशन म्हणजे कचऱ्याचं जिथं निर्मिती होती त्याच ठिकाणी त्याची विलगीकरण करायचं आणि यासाठी आम्ही 2016 पासून काम सुरुवात केलं आणि शहरामध्ये जी काही त्या कचरा गोळा करण्याची पद्धत होती त्यामध्ये त्याची रूट जी गाड्यांची होती ते ह्या सगळ्यांचं एक एकत्रित आम्ही अभ्यास करून त्याचं नियोजन केलं आणि कचऱ्याचा झिरो कचरा कसा करता येईल यासाठी प्रकल्प राबवण्याचं फायनल केलं आणि तिथं निश्चित करून ते सगळं संपूर्ण कार्य तडीस नेलेलं होतं. यासाठी मग नगरपालिकेला स्वतःची जागा नसल्यानं नगरपालिकेनं खाजगी वाटाघाटीद्वारे कचऱ्यासाठी व्यवस्थापनासाठी जागा खरेदी केली. सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास झाला परंतु लोकांना ज्यावेळेस या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं गेलं त्यानंतर मग त्यांच्या सगळ्यांचा सहभाग घेतला. तिथे पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधून कचऱ्याची समस्या सोडवली. आज नगरपालिकेनं मागच्या 3 वर्षामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगल्या प्रकारे क्रमांक मिळवून नगरपालिकेनं पहिल्या वर्षी म्हणजे 2018चं जे सर्वेक्षण होतं त्याच्यामध्ये 5 कोटीचं बक्षीस मिळवलं. 2019च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 2.5 कोटीचं बक्षीस मिळवलं आणि 2020च्या सर्वेक्षणमध्ये 7 कोटीचं बक्षीस मिळवलं. आणि त्याच पूर्वी 2016 मध्ये महाराष्ट्र शासनानं
एक सर्वोत्कृष्ट नगरपालिका आणि त्यांच्यासाठी एक बक्षीस आणि सत्कार आयोजन केलं होतं. त्यामध्ये नगरविकास दिन म्हणून 2017 पासून महाराष्ट्र शासनानं सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत महसूल दिन असेल, ग्रामविकास दिन असेल, अशा पद्धतीचे दिन होते, परंतु नगरविकासचा कुठलाही दिन नव्हता आणि तो 20 एप्रिल हा नगरविकास दिन म्हणून शासनाने घोषित केला. आणि 2016-17 मध्ये जे काही नगरपालिकेने उत्कृष्ट काम केलं त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये नगरपालिका वैजापूर ते दुसऱ्या क्रमांकावर आली आणि ते 2 कोटीचं बक्षीस. असं ते सर्व 4 वर्षामध्ये मिळून जवळपास 16.5 कोटीची बक्षीस नगरपालिकेला आमच्या प्राप्त करून घेण्यात यश मिळालं. आणि सध्या या शहराचं सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीचे पॉईंट्स आपण तिथे तयार केलेले आहे. स्वच्छ सर्वेक्षणचा पूर्ण काही जो काही गाभा आहे तो तिथं मुळापर्यंत राबवलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त झालेलं आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तिथले जे काही रॅक पिकर्स होते, जे काही कचरा घ्यायचं, त्या लोकांना सुद्धा त्यातून उत्पन्न एक रोजगाराचं साधन निर्माण झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी शासनानं महाराष्ट्र शासनानं 2 वेळेस नगरपालिकेला गौरवलेलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल तसेच केंद्रीय पातळीवर केंद्रीय सचिव नगरविकास यांच्या हस्ते सुद्धा नगरपालिकेला 3 स्टार रेटिंग प्राप्त झाल्यामुळे बक्षीस प्राप्त झाले. सर, आपण जे काम करत असताना, कारण आपण अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं असेल, तुमच्या कार्य करत असताना तुम्हाला असं कोणत्या अधिकाऱ्यांचा प्रभाव किंवा त्यांचं काम तुम्हाला आवडलं जेणेकरून आज तुमच्या काम करण्याच्या शैलीवर त्यांचा प्रभाव वाटतो? ज्या ज्या ठिकाणी काम करताना बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव जाणवला आणि त्यामध्ये रस पण आला. तसं सुरुवातीच्या काळामध्ये राजीव जलोटा माझे जिल्हाधिकारी होते. ते खूप त्यांचे हातखंडा नवीन जे काही हे आहेत अधिकारी त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे अतिथी त्यांच्याकडे होते. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये औरंगाबादला काम करत असताना दिलीप कांबळे म्हणून आमचे हे होते आयुक्त, त्यांच्याही कार्यशैलीचा खूप मोठा मला हातभार आणि माझ्या कामासाठी अनुभव प्राप्त झाला. त्याचबरोबर आता विभागीय आयुक्त म्हणून औरंगाबादचे जे केंद्रीय साहेब आहेत त्यांच्या कामाची धडाडी आणि त्यांच्याकडूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. अशाच पद्धतीनं फक्त पदाधिकारी प्रशासकीय अधिकारीच नाही तर बरेच नगरपालिकांचे सुद्धा अध्यक्ष जे आहेत तेही कामाच्यासाठी सोबत असतात आणि त्यांच्याही कामाचा अनुभव किंवा त्यांच्याही एक नेते व्यतिरिक्त त्यांच्या जे काही गुणाचा आहे त्याचाही फायदा प्रशासनामध्ये काम करताना खूप मला प्राप्त झाला. सध्या जे काही नगराध्यक्ष आहेत शिल्पा परदेशी ते असतील, एक निलंग्याला पहिल्या माझ्या पोस्टिंगमध्ये बाबुराव ते असतील किंवा अलिबागला प्रशांत नाईक नगराध्यक्ष होते ते असतील, ह्या सगळ्यांचाच कामामध्ये मला फायदा झाला. सर, आपल्याला आपल्या कार्याला सलाम म्हणून अनेक तुम्हाला पुरस्कार मिळाले. आज त्या पुरस्कारांबद्दल तुम्हाला काही सांगता येईल? कार्य करत असताना पुरस्कार मिळाले असं म्हणता येणार नाही. पुरस्कार हे आपण जे काही काम करत असतो त्या कामाची दखल वडीलधारी असतील किंवा ज्या समाज असतील त्यांनी घेतली आणि ती एक कामाचं कौतुक म्हणून पाठीवर थाप होती. विशेष करून स्वतःच्या नावाने असे पुरस्कार नाही, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक संस्थांनी असतील वैयक्तिक स्वरूपाचे किंवा पुरस्कार दिले, पण यामध्ये नगरपालिकेला मी पुरस्कार प्राप्त करून देऊ शकलो त्यामध्ये मोठा मला आनंद आणि माझा स्वतःचा अभिमान आहे. परंतु एक सांगण्यासाठी मला इथे एक अभिमान वाटेल की नगरपालिकेचं काम करत असताना सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांनी मला माझ्या नावानिशी एक स्वाक्षरीने प्रमाणपत्र प्रदान केलेलं आहे. आणि ते माझ्या कार्याच्या ओघामध्ये काम करत असताना ते माझ्या चांगल्या पद्धतीचं काम असं मला स्वतःला ते एक म्हणता येईल. बाकी पुरस्कार तसे भरपूर आहेत वेगवेगळ्या संस्थांनी दिलेले, तर त्यासाठी कामाचाच भाग असल्या कारणानं त्यासाठी असं वेगळं काही पुरस्कार म्हणून स्वतःला असं म्हणण्याची मला केस नाही. सर, नवीन येणारे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत यांना आपण संदेशपर काय सांगा? आजकाल प्रशासकीय सेवा
मला असं म्हणजे माझ्या वैयक्तिक मत असं आहे, प्रशासकीय सेवा मिळवणं हे फार सोपं आहे, परंतु ते सध्याच्या सगळ्यांच्या अपेक्षा ज्या काही शासनाच्या आहेत किंवा नागरिकांच्या आहेत त्या सगळ्यांची पूर्तता करता करता चांगल्या पद्धतीने सेवा पार पाडणं फार कठीण आहे. आणि ज्यांना कुणाला या सेवेमध्ये यायचं आहे त्यांनी स्वतःहून या सेवेला तत्पर आहोत असं स्वतः बांधील होऊनच मग इकडे प्रवेश केला पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांना येण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न त्यांनी सोडू नये, कारण राज्यसेवेचे असतील किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा असतील त्या ठिकाणी जोपर्यंत आपण कष्ट आणि आपले प्रयत्न सातत्यानं चालू ठेवणार नाही तोपर्यंत त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला यश प्राप्त होणार नाही. माझ्यासोबतचे असतील किंवा माझ्या सिनियर मंडळीचा माझा अनुभव आहे की ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मुलाखतीला गेल्याच्या नंतर एक किंवा अर्ध्या मार्काने सुद्धा त्यांचा क्लास 1 होणे क्लास 2 होणे ह्यापासून त्यांचे वंचित राहिलेले आहेत. पण ते 1 ते 2 दिवसानंतर मग ते निराश झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याच जोमाने ते पुन्हा अभ्यास करतात किंवा आम्ही आमच्यासोबत जे काही सगळ्यांनी जे काही पालन केलं ह्या गोष्टीचं ते दुसऱ्या दिवसापासून आम्ही पुन्हा त्या सातत्याने त्यामध्ये झोकून देत होतो. आणि मग ह्या सातत्यपूर्ण आपल्या प्रयत्नाच्या नंतर नक्कीच 1-2 वर्षामध्ये तुम्हाला यश तुमच्या प्राप्त होऊ शकतं. फक्त या सेवेमध्ये येताना कुठलाही फक्त स्वतःचा स्वार्थ किंवा आपल्या स्वतःचाच उदरनिर्वाह हे एकच उद्देश न ठेवता सामाजिक आणि जी काही बांधिलकी आपली या सगळ्या समाजाविषयी ती सगळी ठेवणं आणि आपला कार्यतत्पर भाव जो आहे आपल्या नोकरीचा तो मनात नवीन येणाऱ्या मुलांनी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण आजकाल जी काही नवीन पिढी येत आहे, जी काही नवीन आपण पाहतोय त्यामध्ये सगळ्यांनाच घाई झालेली आहे, प्रत्येकानंच खूप पुढे जाण्याची आणि प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेण्याची, त्यामुळे मग ते वेगळ्या मार्गाला लागतात किंवा वेगळ्या मार्गाला सुद्धा जाण्याचे प्रयत्न करतात. ह्या गोष्टीपासून थोडंसं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यापासून दूर राहावं आणि सेवाभाव हा मनामध्ये ठेवावा, जेणेकरून त्यांचं जीवन सुद्धा आनंदी आणि समाजाचं सुद्धा कार्य होईल. सर, भविष्यातलं स्वप्न काय आपलं? भविष्यातलं स्वप्न म्हणजे सर्व जे काही सामान्य व्यक्तींचं असतं तसंच स्वप्न आहे चांगलं जीवन मिळावं. परंतु ज्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे तर त्या प्रशासकीय सेवेत काम करत असताना ज्यावेळेस आपली सर्व्हिस संपेल आणि आपल्या ज्यावेळेस रिटायरमेंट होईल त्यावेळेस एकच मनाला खंत वाटली नाही पाहिजे की आपण जी काही आपल्याला संधी मिळाली होती शासनाची असेल किंवा लोकांची किंवा नागरिकांची सेवा करण्याची त्या कुठल्याही कर्तव्याला आपण चुकलो आहोत किंवा मुकलो आहोत. आणि ज्या कर्तव्य निष्ठेने किंवा आपल्याला ज्या ह्याच्यामुळे सर्व्हिस मिळालेली आहे, नोकरी मिळाली, त्या नोकरीच्या कुठल्याही कर्तव्यामध्ये आपला कसूर होऊ नये. लोकांच्या जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येतील, आईवडिलांची जी काही बाळकडून आपल्याला मिळालेलं आहे, कष्ट करणे, प्रामाणिक राहणे आणि लोकांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधणे. जोपर्यंत आपण दुसऱ्याला किंवा समाजातल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी बनणार नाही तोपर्यंत आपण आणि आपला कुटुंब सुद्धा आनंदी राहणार नाही. आणि हेच काम करत राहावं. अशाच पद्धतीचं काम करत असताना आपल्या हातून एखादं काम व्हायचं राहिलेलं आहे किंवा संधी असताना किंवा एखाद्या गोष्टीचं आपण चांगल्या पद्धतीने समाजासाठी उपयोग करू शकत होतो आणि ती करता आली नाही, अशी कुठलीही खंत होणार नाही आपल्या मनात. अशा पद्धतीची सर्व्हिस किंवा अशा पद्धतीची सेवा सर्व ठिकाणी नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मला देता येईल हीच माझी खरी आणि अपेक्षा होती. सर, तुमचं बिझी शेड्यूल आणि प्रशासकीय अधिकारी असल्या कारणानं तुमच्या अनेक ठिकाणी बदल्या होत असतात, त्यावेळेस तुम्ही परिवाराला वेळ कसा देता? परिवाराला वेळ हा तसा परिवाराने स्वतःचं कर्तव्य स्वतःच मी आता सांगितलं मला माझ्या भगिनीनं सगळं काही आपल्या परिवारासाठी झोपून दिलं असल्यामुळे मला वेळ फार तसा कमी देण्याचा मिळतो. परंतु ज्याही वेळेस कधी सुट्टी असेल किंवा एखादा फंक्शन असेल त्यावेळेस मी जिथे संधी मिळेल त्यावेळेस माझ्या मुलं असतील किंवा माझ्या घरच्यांना असेल जास्तीत जास्त प्रयत्न करतो वेळ देण्याचा. आणि प्रत्येक ठिकाणी कुठे कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील किंवा नगरपालिकेचेही कार्यक्रम असतील त्या ठिकाणीही त्यांना इन्व्हॉल्व करून घेण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना बाकी कामाच्या बाबतीतही माहिती होईल आणि आपलाही त्यांच्यासोबत वेळ जाईल. सर, आम्ही जो MCM आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे तो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार तुम्हाला देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करा? यामध्ये पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर खूप आनंद होतो. ज्यांच्या प्रेरणेनं म्हणजे आईवडिलांनी जे काही कष्ट आणि त्यांच्या प्रयत्नांना त्यांची कुवत असताना सुद्धा शिक्षण देणं आणि स्वतःच्या पायावर आणि समाजाच्या सेवेसाठी घडवलं
त्यांच्यासाठी हा मी पुरस्कार. त्याचबरोबर नंतर प्रशासकीय काळात असतील आमचे सिनियर्स आणि ज्यांनी या माझ्या जीवन घडण्याला आणि माझ्या दृष्टिकोन या समाजाविषयी बनवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले किंवा ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांना हा मी पुरस्कार समर्पित करू इच्छितो. धन्यवाद सर. आपण अमूल्य अशी मुलाखत दिली. आपली मुलाखत आमच्या MCM TV प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. यातून प्रेरणा नवीन जे येणारी मंडळी आहेत यांना तुमची मुलाखत बघून 100% प्रेरणा मिळेल. तुमचं काम, तुमचं कर्तव्य आणि तुम्ही परिवाराला वेळ कसा देता या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या एक ठराविक साचेबद्ध पद्धतीमध्ये तुम्ही सगळं काम एकदम व्यवस्थित करत आहात. असं तुमच्या हातून सदैव सत्कर्म घडत जावो, जनतेची सेवा होत राहो आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, अशीच आमच्या MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंटतर्फे आपल्याला लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. MCM TV व साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे दिला जाणारा स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार माझ्या वडिलांना श्री विठ्ठल डाके यांना दिल्याबद्दल आम्ही संस्थेचे व आयोजकांचे आभार मानतो आणि आम्हाला फार आनंद वाटतो की त्यांना हा पुरस्कार भेटतो. धन्यवाद.